अँटी करप्शनच्या डीवायएसपी वैष्णवी पाटलांच्या कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू. चित्रदुर्ग जिल्ह्याजवळ कोल्हापूर अँटी करप्शन ब्युरोमध्ये कार्यरत असलेल्या डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्या इनोव्हा कारला भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या 2 जणांचा जागीच मृत्यू झाला असून डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्यासह 3 जखमी झाले आहेत. वैष्णवी पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. बेंगलोरवरून कोल्हापूरकडे परतताना आज पहाटे हा अपघात झाला. वैष्णवी पाटील ज्या इनोव्हा कारमधून प्रवास करत होत्या ती कार अचानक एका लॉरीला जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचं मोठं नुकसान झालं आणि त्यामध्ये प्रवास करणाऱ्या 2 घटनास्थळीच मृत्यू झाला. डीवायएसपी वैष्णवी पाटील यांची प्रकृती स्थिर, जखमींना त्वरित चित्रदुर्ग येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. डीवायएसपी वैष्णवी पाटील यांच्यावर तिथं उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय. अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसलं तरी इनोव्हा आणि लॉरीच्या जोरदार धडकेत हा भीषण प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे. या दुर्घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलासह अँटी करप्शन ब्युरो वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा.